जय श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार क्विकली डिमांड अँड सप्लाय झोन चार्ट बघून कसे आयडेंटिफाय करायचे आणि त्याचबरोबर कन्फर्म आणि हाय क्वालिटी असणारे ट्रेड्स कसे आपण ओळखायचे ते आपण जाणून घेऊया. मित्रांनो, डिमांड आणि सप्लाय चार्टवर ओळखण्याआधी आपण एक सिंपल उदाहरण घेऊया की आपण ज्यावेळेस समर सीझन येतो आणि मार्केटमध्ये एसी किंवा एअर कंडिशनर परचेस करण्याकरता जातो त्यावेळेस नॉर्मली उन्हाळ्यामध्ये काय होतं की एसीचे रेट्स हे हाय असतात का? कारण की मॅक्झिमम लोक हे एअर कंडिशनर घ्यायच्या तयारीत असतात, राईट? कारण की आणि त्यामुळे त्यांचे रेट्स वाढलेले असतात. म्हणजे काय होतं की मार्केटमध्ये उन्हाळ्यामध्ये डिमांड येते, म्हणजेच डिमांड आल्यामुळे काय होते, प्राइस वाढते. त्याचप्रमाणे चार्ट वरती पण ज्यावेळेस डिमांड येतं त्यावेळेस प्राइस ही शूटअप होते. सप्लाय पण डिस्कस करूया. आता इथे इक्विटास बँकचा आहे स्टॉक घेतलेला आहे मी, टाटा केमिकलचा फ्युचर वगैरे डिस्कस करूया. मित्रांनो, तुम्ही जर स्टॉक मार्केट मध्ये काम करत असेल तर हा कॉन्सेप्ट सगळीकडेच अप्लिकेबल आहे. फ्युचर, फॉरेक्स, बिटकॉइन सगळीकडे ऑप्शन वगैरे स्टॉक मध्ये पण. चला तर जाणून घेऊया काय होते की ज्या वेळेस रेट वाढतात आपण म्हणतो की स्टॉक मार्केटमध्ये पण डिमांड येते. इथे तुम्ही बघू शकता क्विकली प्राइस वरती गेलेली आहे, म्हणजे इथनं चार्ट वरती डिमांड आलेली आहे, राईट? हा असा पॉइंट आहे जिथे चार्ट वरनी डिमांड आलेली आहे. जर तुम्हाला टेक्निकली समजून घ्यायचं असेल तर याला आपण बेस कॅन्डल म्हणतो. इथे गरज नाही समजायची, मी पुष्कळ इझी पद्धतीने एक तुम्हाला इथे समजून सांगणार आहे. बेस कॅन्डल काय आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल. सो काय झालं, इथे प्राइस खाली आली, राईट? सेलर्सनी खाली आणली, इथे थोडा वेळ थांबली आणि क्विकली चार्ट वरती काय आलं, डिमांड आलेला आहे. म्हणजेच काय, इथनं राईट इक्विटास मध्ये जोरदार बाईंग झालेली आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की इथनं डिमांड आलेली आहे. सो आपण काय करतो, आधी कशा प्रकारे एंट्री घ्यायची समजून घेऊया, नंतर कन्फर्म हायली ट्रेड्स कसे ओळखायचे क्विकली चार्ट वरती ते आपण जाणून घेऊया. सो आपण काय करायचं की इथनं डिमांड आली ना, याला झोन मध्ये टाकून द्यायचं अशा पद्धतीने. सो आपण काय केलं, इथनं डिमांड आली तर इथे आपण रेक्टँगल मध्ये टाकला, झोन मार्क केला, राईट? आणि डिमांड झोन मार्क केलाय. आता कॉन्सेप्ट काय बोलतो की एक वेळा जर चार्ट वरती डिमांड आलेली असेल तर ती रिपीट होतं, आणखी त्या जागेवर प्राइस येऊन, याला रिट्रेसमेंट, पुलबॅक किंवा रिटेस्ट असे आपण म्हणतो, शब्द वापरतो, तो आणखी इथे डिमांड येणार असं आपलं ऍझम्पशन आहे. प्रत्येक ठिकाणी नाही येत, पण आजचा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला समजून जाणार की कुठे कुठे डिमांड येतं. सो आपण काय केलं, इथे एक डिमांड झोन मार्क केला आणि याच्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला दिसणार की 89.70 ही तुमची एंट्री आहे आणि 89 हा तुमचा स्टॉप लॉस आहे. म्हणजे अराउंड 70 पैसे तुमचा रिस्क आहे ट्रेड मध्ये. जस्ट बघा किती छोटा आहे, राईट? हेच जेव्हा तुम्ही बिना इंडिकेटरनी करताना हाच बेनिफिट होतो. इंडिकेटरने तुम्ही कन्फ्युज होऊन जाता, राईट? चला तर बघूया. सो इथे आपण काय अजून करतो की इथे टॅप झाल्यावर प्राइस झोन मध्ये आणखी डिमांड येणार. तुम्ही बघू शकता इथे अशा पद्धतीने पहिल्यांदा हिस्ट्री क्रिएट झाली आणि दुसऱ्यांदा इथे रिटेस्ट केलं, टॅप झाला आणि वरती गेलेले आहे. मी असंच नाही बोलत आहे मित्रांनो. मित्रांनो, हा ट्रेड मी शेअर केलेला आहे, राईट? समोर आपण डिस्कस करूया की कन्फर्म कसे डिमांड्स आणि सप्लाय आयडेंटिफाय करायचे. सो इथे काय केलं आपण, रेक्टँगल. आता एंट्री आणि स्टॉप लॉस काय करायचं, कुठला ऑर्डर टाकायचा ते समजावतो. लिमिट ऑर्डर टाकायचा. इथे प्राइस आहे सपोज, सो तुम्ही काय करणार, लिमिट ऑर्डर टाकणार बाइंग करता. डिमांड झोन आहे 89.70 तुमची एंट्री असणार, 89 तुमचा स्टॉप लॉस असणार. आणि कशा पद्धतीने अप्रोच करणार प्राइस तुम्ही इथे बघू शकता. प्राइस आली, टॅप झालेली आहे झोनवर आणि वरती जायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती चांगला इथे रिवॉर्ड मिळालेला आहे, राईट? जर आपण रिवॉर्ड मी तुम्हाला टेलिग्राम मध्ये शेअर केलं ते पण दाखवतो. आणि कन्फर्म ट्रेड कसं कसं हे ओळखायचं की इथनच डिमांड येणार ते पण आपण समोर समजून घेऊया. तुम्ही बघा इथे मोर दॅन 1:7 चा रिस्क रिवॉर्ड मिळालेला आहे. चला बघा आता तुम्ही इथे, मी इक्विटास, राईट, मध्ये इथे ट्रेड दिलेला होता आणि अपडेट केलं की इक्विटास मध्ये हाय मारलेला आहे 6.80. फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन आहे, तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळणार, जॉईन करून घ्या. 6.80 पॉइंटचा रिवॉर्ड मिळालेला आहे. आणि हा शेअर कधी केला आहे हे समजून घेण्याचं महत्वाचं आहे मित्रांनो. हा शेअर केलेला आहे वरती बघा 5 जून, इथे डेट येणार. एक मिनिट थोडं हलवू द्या मला. हे बघा इथे डेट दिसणार तुम्हाला आहे
इथे बघा 5 जून, राईट, 5 जूनला शेअर केलेला आहे. किती वाजता शेअर केलेला आहे हा शेअर केलेला आहे आपण 8:37 शेअर केलेला आहे ट्रेडिंग ब्रेन्स नावाच्या चॅनलमध्ये, राईट. आणि तुम्ही किती तारखेला? 5 जूनला. आणि आता चार्टवर चला, बघा इथे हा हिस्ट्री कधी क्रिएट झाली? 4 जूनला. आणि 5 जूनला बघा इथे मार्केट ओपन झालं 9:15ला, नंतर आपल्या झोन मध्ये आला. म्हणजे सांगायचं काय मित्रांनो, की मार्केट ओपन होण्याआधी आपण हे प्रेडिक्ट केलं आणि तुम्ही करू शकता, क्विकली करू शकता. क्विकली कसं करायचं ते मी सांगतोच, राईट. कुठे पण करू शकता, इक्विटीमध्ये, ऑप्शन मध्ये, बँक निफ्टी कुठे पण, राईट. सो अशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं. हे झालं डिमांड. तसंच आपण एक सप्लायचं एक्झाम्पल घेऊया, राईट. बघा इथे मित्रांनो, इथनं एक क्विक फॉल आलेला आहे चार्टवर, राईट. आता समजा उन्हाळ्यात जर गेला तर तुम्ही तो एसी घ्यायला तर जाणार नाही, राईट. सो काय होणार? एसीचे रेट कमी होणार, राईट. विकणारा म्हणणार की घेऊन जा बाबा, घेऊन जा, 2,000 रुपये डिस्काउंट देतो, 3,000 रुपये डिस्काउंट देतो. तर प्राइस काय होणार? कमी येणार. म्हणजे मार्केटमध्ये विकणारे जास्त आहे, क्वांटिटी विकण्याकरता जास्त आहे, पण घेणारे आहेच नाही, राईट. सो त्याला आपण काय म्हणतो की सप्लाय आलेला आहे. प्राइस पडली म्हणजे सप्लाय. चार्टवरच्या भाषेत जर याला शोधायचं असेल तर इथनं प्राइस क्विकली पडलेली आहे, म्हणजे इथनं काय झालेलं आहे? सप्लाय आलेला आहे. सो आपल्याला आपण हे अजूम करतो की इथनं इतका चांगला सप्लाय आलेला आहे. सो आणखी इथे प्राइस आल्यानंतर टॅप केल्यानंतर आणखी पडणार प्राइस, म्हणजे सेलिंग येणार. सप्लाय झोन मध्ये आपल्याला काय करावं लागतं? सेलिंग करावं लागतं. सो इथे तुम्ही बघा, रेक्टँगलवर मी क्लिक केलेलं आहे. एंट्री बघून घ्या, 1050.85, 1060.35. फ्युचर आहे, टाटा केमिकल्स फ्युचर. आधी मी स्टॉकचं सांगितलं, आता मी फ्युचर चार्टवर एक्सप्लेन करत आहे, राईट. सो तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीने इथे आपल्याला बढिया सप्लाय मिळालेला आहे. बघा इथे टॅप झाली प्राइस, आणखी सप्लाय आला. सो याला पण समजून घ्या व्यवस्थितपणे. हा पण मी शेअर केलाय, ते पण मी दाखवतो तुम्हाला. बघा आता इथं तुम्ही सप्लाय झोन मार्क केला, तुमची एंट्री आहे 1050.85, 1060.35. लिमिट ऑर्डर टाकून द्यायचा. आणि बघा तुम्ही हा सप्लाय ना प्राइस इथे असताना पण शोधू शकता, पण तुम्हाला वेट करावं लागेल. तुम्हाला काय करावं लागेल? वेट करावं लागेल. इथे जवळ आल्यानंतर तुम्ही तयारी करायची की ऑर्डर्स टाकायचा, राईट. आता आपण वळूया की हा कशा पद्धतीने आपल्याला रिवॉर्ड देतो. बघा टॅप झालेला आहे झोन मध्ये, थोडा डीप केलेला आहे. घाबरायची गरज नाही जर तुम्ही बेस सप्लाय अँड डिमांड झोन आयडेंटिफाय करत आहे. कन्फर्म ट्रेड कसं करायचं ते मी सांगतोच. इथे बघा, इथे हा खाली पडलेला आहे इथपर्यंत. तुम्ही बघू शकता की किती बढिया असा इथे एक सप्लाय आपल्याला चार्टवर मिळालेला आहे, राईट. बघा रिक्स रिवॉर्ड पण बघून घेऊया. शॉर्ट, थोडं वेट करा, राईट. बघा नियर अबाउट 1:5 चा रिक्स रिवॉर्ड फ्युचर मध्ये, टाटा केमिकल्स मध्ये, राईट. सो अशा पद्धतीने आपण ब्युटिफुली ट्रेड्स आयडेंटिफाय करू शकतो. चला मी तुम्हाला दाखवतो की मी कसा हा शेअर केलेला आहे, कुठे शेअर केलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे, राईट. हे बघा टाटा केमिकल्स, राईट. हा कधी शेअर केला होता ते पण बघूया. हा शेअर केला होता 6 जूनला. बघा 6 जून इथे दिसत आहे तुम्हाला, इथे बघा वरती वरती बघा इथे 6 जून. आणि किती वाजता शेअर केला होता? 8:40, म्हणजे मार्केट ओपन होण्याआधी. बघा किती सक्सेसफुली हे काम करतात. आता चार्टवर चला, मार्केट 6 जूनला ओपन झालं 9:15ला, राईट. आपण कितीला शेअर केला होता एक मिनिट, 8:40ला शेअर केला होता. मार्केट ओपन झालं, राईट, 9:15ला. आणि बघा आपल्या झोन मध्ये जाऊन काल आणि एक दिवस होल्डिंगने हा अशा पद्धतीने खूप चांगला रिवॉर्ड देऊन गेलेला आहे. अशा पद्धतीने हे सॉरी सप्लाय काम करतात, राईट. सो आता हा कसा मी बघा मित्रांनो, इथे पण सप्लाय आहे, इथे पण सप्लाय आहे, पण इथनं तो काम केलेला नाही. याचे काही रिझन आहे, ठीक आहे. ते रिझन आपण समोरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. पण इथनच काम केलाय, कारण की इथे ना एक काही स्पेशल आहे मित्रांनो. इथे सेलर्सनी इतक्या अग्रेसिव्हली प्राइस पाडलेली आहे की आपल्याला सांगतं की इथे चांगला सप्लाय रेडी झालेला आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण
इथे इक्विटास मध्ये बघूया, बघा बायसने किती अग्रेसिव्हली प्राइस वरती घेऊन गेले, राईट. हे आपल्याला दाखवतं की इथे एक चांगला डिमांड रेडी झालेला आहे. तुम्ही क्विकली चार्ट ओपन करा फटाफट आणि तुम्ही जाऊन तिथे शोधू शकता, राईट. काहीही प्रॉब्लेम नाही आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला समजतं की एक चांगला डिमांड आणि सप्लाय, राईट, कशा पद्धतीने. मित्रांनो, इंडिकेटर जर तुम्ही करत असाल ना, काही त्यात म्हणजे तथ्य नाही आहे, प्युअरली नेकेड आयनी, राईट, नेकेड चार्टवर. नेकेड चार्ट म्हणजे विना इंडिकेटरचे आपल्याला यूज करून तिथे कॉन्सेप्ट अप्लाय करून. हा, एक गोष्ट आहे की आपल्याला स्ट्रॅटेजी माहित असणे गरजेचं आहे. माझ्या स्टुडंटना हे समजत असेल की हा कशा पद्धतीने डिमांड कुठल्या स्ट्रॅटेजीने आलेला आहे, राईट, कुठल्या पद्धतीने हा आलेला आहे त्यांना समजत असेल. सो स्ट्रॅटेजीज वगैरे इम्पॉर्टंट असतात की आपण कन्फर्म त्याने आपण आयडेंटिफाय करू शकतो, राईट. आणि प्राइस ऍक्शन मोठा कॉन्सेप्ट आहे मित्रांनो. आपल्याला एबीसीडी पासून स्टार्ट करावं लागतं. झोन मार्किंग कसं करायचं, काय करायचं, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळणार. व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, राईट. आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर सोबत शेअर करा. आपला मराठी चॅनल वाढला पाहिजे, जेणेकरून मी तुमच्यासाठी आपले 5,000 सबस्क्रायबर झाल्यावर मी तुमच्याकरता लाईव्ह ट्रेड करणार. ठीक आहे. सो आज इथेच थांबतो आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. शेअर करा मॅक्झिमम व्हॉट्सअपवर, तुमच्या टेलिग्राम ग्रुप्स मध्ये सगळीकडे शेअर करा.